मरणाचा बरोबर युद्ध करून जिंकलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम। आणि ह्या प्रभू येण्याचा दिवस आहे। दुसरा आगमन जवळ असताना अनेक लोकांना देवाचा सुवार्ता पोचू दे, अनेक विश्वासणाऱ्या लोकांमध्ये संजीवन येऊ दे आणि देवासाठी अनेक आत्मा जिंकू दे म्हणून आणि रोफे चॅनलद्वारा होणारे सुवार्थ सेवा अधिक प्रभूने आशीर्वादित करू दे। तिथं काम करणारे सर्व देवाच्या मुलांना आशीर्वादित असू दे। आणि ह्या मीडियाद्वारा मी पण बोलायला देवाने दिलेले संधीबद्दल देवाला आभारी आहे। आणि ह्या आजचा वेळ म्हणजे सध्या गुड फ्रायडे ईस्टरचा ह्या लेंट सीझनमध्ये एक गोष्टी देवाचा वचनामधून बघूया। पवित्र शास्त्रामधून मार्क शुभवर्तमान 16:4 वचन वाचूया, 4 वचन वाचूया। त्यांनी वर पाहिले तो धोंडे एकाकडा लोटलेले आहे असे त्यांच्या दृष्टीत पडले। ती दोंड तर फार मोठा होते, ते दोंड तर फार मोठा होते। ह्या सर्व संदर्भ तुम्हाला सर्वांना माहिती आहे। येशू ख्रिस्त मरण पावल्यावर त्यांना एक गुहामध्ये, पूर्वी काळामध्ये आता खाली काय जमीनच पुरत नव्हता आणि एक गुहामध्ये ठेवायचा। त्या गुहाच्या द्वारामध्ये एक मोठा दोंड, एक दगड ते झाकायचं, खूप मोठा असतात। असं परिस्थितीमध्ये मग येशू ख्रिस्ताने सांगितले रविवारी मी उठणारे, तिसऱ्या दिवशी उठणारे असं बोलल्यामुळं त्यांचे शिष्य लोकांना अशा अपेक्षा म्हणून ते पहाटे स्त्रियाने सुद्धा मगदलेन मरिया आणि थोडा लोक सर्व मिळून शिष्य लोक पळत कबरस्थानला गेले। तिथं गेल्यावर आणि ते धोंडा हलवले म्हणजे लोटलेले आहे। त्यांना खूप आश्चर्य वाटले आणि एवढा मोठा धोंड कोण केले? आणि त्या धोंडामध्ये मग ते राजांचे त्यांचे हे प्रभुत्वाचे गव्हर्नमेंट शिक्का आहे, ते शिक्का कोणी हलवायला त्यांना परमिशन नाही, कसं हलवले म्हणून जवळ आले। तोपर्यंत त्यांना दिसले देवदूत दिसले, ते दगड हलवलेले, दगड धोंडामध्ये देवदूत बसलेले। आणि दुसरा एक शुभवर्तमानमध्ये असं लिहिलं होता, 1-2 देवदूत तिथं होता। त्यांनी म्हणले येशूला इथं का शोधतात तुम्ही, समाधीमध्ये नाही, येशू उठलेले आहे असं त्यांना सांत्वनाचं वचन त्यांना बोलले होता। त्या समय खरोखर देवाचा पुनरुत्थानाचा शक्ती आपल्या जीवनामध्ये पाहायला पाहिजे म्हटल्यावर ते दोंड, ते मोठा दोंड अडचण नाही, आडवा आहे। येशू ख्रिस्त त्यांना लोकांना काय वाटते, हे समाधीमध्ये अजून झोपले असेल आणि देव उठले नसेल असं वाटते। हे दोंडा कधी उघडले ना, ते लोटले ना, तेव्हा आत खाली समाधी त्यांना दिसले, तेव्हा लोकांना विश्वास बसले, येशू सांगितल्याप्रमाणे त्यांनी उठलेले आहे, पुनरुत्थान झालेले आहे असं त्यांनी बोललेले। खरोखर त्या शिष्य लोक असं विचार करतो आणि देव खरोखर येशू उठले का नाही बघायला आपल्याला काय करायचं, एवढा मोठा धोंडा कोण हलवणार आहे असं त्यांच्या मनात विचार करत डिस्कशन करत आले। आणि ते आल्यावर त्यांनी ह्या गोष्टी बघितले, परलोकाचा देवदूत हलवून तिथं बसलेले होता। हो प्रियानो, बरोबर आहे। आणि ह्याच्यामध्ये देवदूत तिथं बसून त्याने सांगायला लागले, तुम्ही इकडं का हे देवाला शोधू नका, देव उठलेला आहे। हो, आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा सामर्थ्य बघायला पाहिजे म्हटल्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे। तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा बळ सामर्थ्य तुम्ही अनुभव व्हायला पाहिजे। त्यांनी पुनरुत्थान झाल्यावर त्यांनी प्रभूचं दिवस त्यांनी त्या दिवस नेमले, विधी नेमले। त्या दिवशी त्यांचे लोक, त्याने रक्ताने विकत घेतले लोक आणि त्या लोक आत्माने व खरपणाने त्यांना आराधना करण्यासाठी देवाने तयार केलेलं आहे।
हो, बरोबर आहे. आपल्या जीवनामध्ये ते धोंड एक अडचण असेल. त्या धोंड काढल्यामुळं यांनी ह्यांना विश्वास पटले देव उठले म्हणून. मग आपल्या जीवनामध्ये कसा एक 3 प्रकारचं धोंड आहे. त्या धोंड येशू ख्रिस्ताचा सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये पूर्णपणाने काम करत नाही, कारण हे अडचण आहे. हे धोंड नंबर 1 फर्स्ट धोंड बघितले तर अनारोग्य परिस्थिती. सर्व लोकांना हे एक प्रॉब्लेम आहे. आज चांगलं असते, उद्या तरुण नाही आणि वृद्ध नाही, काय वयाचं काय प्रमाण नाही. कोणी काय असलं तर आज बरं आहे, उद्या काय कसं असते आपल्याला माहीत नाही. अनारोग्य परिस्थिती मोठा धोंड आहे. त्याच्यामुळं देवाकडं देवाचं सामर्थ्य बघायला खूप अडचण होतात. आणि खरं सिक्रेट म्हणजे येशू ख्रिस्ताचा फाटकेने त्यांना झालेले श्रमामुळं आपल्याला त्या फाटकेने आपल्याला स्वस्थता ऑलरेडी मिळाले. म्हणजे कुठलंही अनारोग्य परिस्थिती आपल्या शरीरामध्ये आले तर त्यांना हीलिंग स्वस्थता मात्र फ्री, एकदम फ्री. ह्या गोष्टी ह्या सिक्रेट माहीत नाही म्हणून अनेक लोक अजून अनारोग्य परिस्थितीमध्ये बसलेले आहे. अरे किती देवाने फ्री दिले. एक फ्री गिफ्ट किंवा एक रेशनचं दुकानमध्ये एक फ्री देणार, 5 किलो गहू फ्री देणार म्हटल्यावर कोण सोडतात का? किती लांब असले तर उभारून ते घेऊन येतात. आणि एक भिकारी माणूस पण येऊन उभारतात. तेव्हा तू भिकारी रे तुझा असं म्हणायला येत नाही का? गव्हर्मेंटने सगळ्यांना फ्री दिले. असंच प्रभूने सर्वासाठी हीलिंग फ्री दिले, स्वस्थता फ्री दिले. तुम्ही काही असले तर तुमच्या अडचण, तुमच्या काही अर्हता ते बघत नाही. येशूकडे आले, प्रभू मला स्वस्थता कर, मी अनारोग्य परिस्थितीमध्ये, मला खूप दुखणं आहे, मला कर. आणि हे दुखणं जास्त म्हणजे जास्त आपला अविधेयतेमुळं हे शरीरामध्ये त्रास होते. सैतानाला मीडिया हे शरीरच आहे. काही ते बघितले तर देवाचं विरुद्ध बघितले तर त्यांनी लगेच येणार, मग हे बघा हे आहे त्याच्यामुळं दुखणं होतात जास्त म्हणणे. आणि देवाचा महिमा गौरवसाठी कोणी एक रोग आजारी पडतात, त्याचे वेगळं आहे. परंतु त्या टायमाला देवाकडे येऊन प्रभू मला स्वस्थता द्या, माझं फ्री गिफ्ट आहे ना, मला द्या प्रभू, मी विश्वास ठेवतो म्हटल्यावर नक्की देणार. स्तोत्रसंहिता 107:20 असलेले त्यांनी वचन पाठवले आणि त्यांना बरं केले. इस्रायल लोकांना वचन पाठवून बरं केले. वचन काही अडचण नाही, म्हणजे वचन पाठवून कसं बरं केले. आणि तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे. नामान एक सिरिया देशाचा मोठा सैन्याधिपती आहे. त्या टायमाला एलिशाकडे आल्यावर एलिशा बाहेरसुद्धा आले नाही. जाऊन तुम्ही यर्दान नदीमध्ये 7 वेळा तुम्ही अंघोळ करा म्हणून सांगितले. त्यांना किती राग आले. एवढा मोठा माणूस आहे, बाहेर तरी येऊन माझा आजारी कुठं आहे त्याचे हात फिरवून प्रार्थना करून मला बरं करते असं वाटले. मग त्यांचे शिपाई म्हणले, आया देवाचा संदिष्टाचा तोंडात एक ताकदीचं वचन बाहेर पडणारे, देवाचं वचन बाहेर पडणारे, ते देवाचं वचनमुळं तुम्ही बरा होईल म्हटले. त्या म्हणून जाऊन त्यांनी केले, त्यांनी बरं झाले. हो, आणि 12 वर्षाचा रक्तस्रावात स्त्रीला फक्त देवाने वचन बोलले, ते म्हणजे त्यांनी येशू ख्रिस्ताचा ते जगामध्ये हे त्यांचे वस्त्र हे केले, कोंडात धरले, मग त्याने बरं केले. येशू ख्रिस्ताचं वचन ते कोंडा आहे. खरोखर देवाचं वचनाद्वारा बरा होते. आणि नीतिसूत्र 4:20 माझा वचनाला कान लावा आणि तुम्ही लक्ष द्या आणि डोळा आणि हृदय अंतरंग सगळ्या प्रकारची बॉडीमध्ये हे सांगून वचनाला धरा म्हटले. ते सर्व शरीराला तुम्हाला आरोग्य मिळते म्हटले. वचन खरोखर तुम्हाला बरं करते. वचन नक्की बरं करणारे. आणि तुम्ही ह्या अनारोग्य परिस्थिती जीवनभर त्या दोंडात तुमचे ठेवले तर येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान शक्ती तुमच्या जीवनामध्ये दिसणार नाही. हो, मला एक देवाचा माणूस चं पुस्तक वाचले, डेरिक प्रिन्स म्हणून. त्यांना 1.5 वर्ष ॲडमिट होता, स्किन कॅन्सर
अतिडीचा कॅन्सर म्हणून. त्यांना लास्टली ह्या नीतिसूत्रामध्ये वचन सापडले. त्याने नाव दिले, देवाचा औषधाचा बाटल मला मिळाले म्हणले, औषधाचा बॉटल घेतले म्हणले आणि रोज सकाळी वचन वाचायचं. प्रभू सकाळचा डोस घेतले आणि दुपारी वचन वाचायचं. देवा मग दुपारचा डोस घेतले, संध्याकाळी. असं देवाचं वचनाने त्यांनी कंप्लीट बरं झाले, कंप्लीट क्यूर झाले आणि 40 देशामध्ये त्यांनी हे जे कॅसेट हे करून स्वस्थता, देवाने दिलेलं स्वस्थता फ्री गिफ्ट म्हणून सांगत गेले. खरोखर आपल्या जीवनामध्ये माझं 35 वर्षापूर्वी माझ्या जीवनामध्ये मी पण एक कॅन्सर बेडमध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये प्रभूने मला वचन पाठवून मला बरं केले. या असं वचन दिले मला, तुम्हाला दीर्घायुष्य मी देईल. माझा तारणाचा अनुभव, त्या वचन माझ्या शरीरामध्ये प्रवेश झाले का काय माहिती आहे, मला ताकद मिळाले. त्या दिवशीपासून मी क्रमेणा मग मला ताकद मिळाले, शक्ती आले. आत्ता 35 सोडून म्हणजे 33 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेले. अजून टणटणीत आहे. देवाने मला हे आत्ता मला 70ला एक कमी आहे, म्हणजे 69 इयर्स आहे. तरीसुद्धा प्रभूने, देवाला स्तुती असो, देवाचा महिमा गौरव असू दो, हिलिंग फ्री गिफ्ट आहे. देवाचं वचन पाठवून त्याने बरं करणार आहे. तुम्ही वापर करून घ्या. हे वचन वाचा, तुम्ही हे वचन वाचा, देवाकडे प्रार्थना करा. ह्या धोंडा तुमचे काढा तुमच्या जीवनामध्ये. रोज 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 तर प्रभूकडे जावा. रोज तुमच्या काय पाहिजे तर ही आज दुपारी संध्याकाळीपर्यंत कुठला शरीरामध्ये कुठला आजारी पोहतोय, कुठला दुखणं येते आपल्याला माहीत नाही, परंतु सकाळी देवाच्याकडून एक स्वस्थता तुम्ही काढून घ्या. दिवसभर आरोग्याने तुम्ही जगणार. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्ट आहे. ह्या मोठ्या दगडामुळं येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये दिसत नाही, ते काढून टाका. ते तुम्ही नाही काढणार, विश्वासाने पवित्र म्हणजे परलोकाचं देवदूत येऊन काढणार. ते दोंड परत येऊन ते क्लोज करणार असं म्हणून त्याच्यावर बसले. किती छान आहे. आणि दुसऱ्या गोष्टी, आणि दुसरं दोंड आपल्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती. सर्वपणे आपण काय, येशू ख्रिस्त देवाचं इच्छा काय, देव श्रीमंत आहे. आपल्या देवाचं मुलांना काय कमी पडायला नको. त्यांनी सगळं श्रीमंत राहावे. त्यांनी कष्ट केलेले सर्व पैसा देवाने आशीर्वादित करते. मग कष्टार्जित, नीतिमानाचा कष्टार्जित जीवदायक म्हणून दिले. एक एक पैसा जीव आहे. असला देवाने आशीर्वाद केले. आपण श्रीमंत आहे. दारिद्र्यताने लेमीमध्ये म्हणजे नाही 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 असल्या गोष्टीमध्ये मिळायला नको म्हणून त्यांच्या इच्छा आहे. खरोखर अनुवादाचं पुस्तक 15 अध्याय 6 मध्ये असं आहे, तुला आशीर्वाद देईन, तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देईल, तुम्ही मात्र उसने घेणार नाही. का खरोखर बघितले तर जास्त विश्वासणार लोकांच्यामध्ये जास्त लोन्स आहे. खूप लोकांना पैसा द्यायच्या गोष्टी, पैशाचा प्रॉब्लेम किती मोठा दोंड आहे. आयो प्रार्थना करा. तुम्ही एक चुकते, देवाना द्यायला कमी पडते तुम्हाला. देवाने मलाकीचं पुस्तकमध्ये असं लिहिले, तुमचे दशांश 3:10 मध्ये तुमचे दशांश तुम्ही काय कमवते ते दशांश देवाचा मंदिराचा भंडारातमध्ये ठेवा. आकाश कपट उघडून सगळं तुम्हाला जागा नाही असला आशीर्वाद तुम्हाला देईल म्हणले. तुम्हाला का कमी पडतात, का कमी पडणार नाही असलं देव देणार आहे. खरं माझं प्रिय मुलांनो, तुम्ही पहा, तुम्ही परीक्षा करा. देवाने नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही एक आर्थिक संकटामध्ये, आर्थिक लेमीमध्ये म्हणजे प्रॉब्लेममध्ये असं नसावे म्हणून प्रत्येक पैसा देवाने दिलेले पैसा तुमच्या कष्टार्जित. आज रोज तुम्ही एक ताटातून एक घास तुमच्या तोंडात गेले म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. देवाचा आशीर्वाद शिवाय तुम्ही काही करत, तुम्हाला घर मिळाले, गाडी मिळाले, मग सगळं व्यवस्थित तुमचे मुलं सेटल, देवाचा आशीर्वादच आहे. देवाला द्यायला कमी पडते का बघा. देवाचा हिशोबमध्ये कमी पडते का बघा. देव एक गरीब विधवा स्त्रीला काय बोलले त्यांनी, तुम्ही हे करू नका म्हणजे सर्वांचं समोर सगळ्याचं समोर ह्या बाई जास्त दिले म्हणून त्यांना कौतुक केले. हो, तुमच्यामध्ये काय आहे कमीमधून देवाला द्या, नक्की देव तुम्हाला आशीर्वाद देईल. अनेक सेवा संस्था आहे, असं हे अनेक सेवा हे आहे,
तुम्ही उदाहरणे द्या, मग देव नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. हे मोठा धोंडा तुमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य बघायला हे करतात. आणि तिसऱ्या गोष्टी काय करतात, आणि याकोबसुद्धा ह्या गोष्टीमध्ये त्यांना देव माहीत नाही जास्त. त्यांना आपदामध्ये म्हणजे अडचणात आले म्हटले, देवा तुला 10% देते, तुम्हाला मला दे म्हटले. देवाकडून किती छान बिझनेस केले. त्यांना 20 वर्षामध्ये त्यांना एवढा प्रॉपर्टी दिल्या. देवाचा आशीर्वाद आहे. देवाने देऊन बघा, नक्की आशीर्वाद बघणार. आणि तिसऱ्या गोष्टी जास्त म्हणजे आपल्या जीवनामध्ये जास्त बायकांच्या केसमध्ये ते लोकांचा अपनिंदा एक मोठा दोंड आहे. कोण काय बोलले त्याच्यासाठी टाईम वेस्ट होते. ते असं बोलले, सासू असं बोलले, सासरा असं बोलले, नवरा बोलले, ह्या गोष्टीत खूप ते टाईम वेस्ट करते. हे दोंडा मोठा आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये थांबवतात. तुम्ही थांबू नका. का बोलले? तुम्ही बोलल्यावर झाले का? तुम्हाला काहीतरी कुत्रा म्हणतात. कुत्रा झाले का? होणारच नाही. देवाकडून काही असले तर दाविदाला किती छान जाताना ते शिमी बोलत होता, शाप देत होता. मग त्यांच्या लोक सहन झालं नाही. राजा, हे मेलेले कुत्रा ते बोलले तर आम्हाला सहन होत नाही, परमिशन द्या, मारून टाकते. त्यांनी काय म्हटले माहिती आहे का? नाही, त्यांनी शाप देऊ दे. त्याच्या शापामुळे देव मला आशीर्वाद देईल. त्यांनी परमिशन दिले. हो, माझ्या तोंडात एकाने तुंकले. मी म्हणणार, ह्या बिचाराला काय, तुंकलेले बिचारा काय केले नाही, परमिशन दिलेलं तुझ्यावर भांडतो प्रभू, का दिले मला? तुम्ही भांडा द्यावा. देव म्हणणार, माझा एक उद्देश आहे रे, तुझं तोंडावर तुंकले ना, 4 वेळा जाऊन तुम्ही धुणार आहे. माझा स्वरूप ते धुतलेले तुमच्या तोंडामध्ये मी बघणार रे. माझा सात्विकपणा, माझं सगळ्या गोष्टी, तर माझा स्वभाव तुमच्यामध्ये बघायला मी अलाव केले. असंच कोण काय बोलले तर ते सारखं ते जे करू नका. आणि एक माणूस तुम्हाला लक्षात आहे का? मार्क शुभवर्तमान 5:5 तो कब्रस्तानमध्ये राहतात. सारखं दोंडा घेऊन लोकांना मारायचंच, त्यांनी स्वतः मारायचं, हे मारायचं. असं लोक एकेकाला असते, काही काम नाही. दुसऱ्यांना नाव ठेवणे, दुसऱ्यांना सारखं हे जजमेंट देणे, जजमेंट सीटमध्ये बसून हे असं करायला नको, हे आपला ड्युटी नाही आहे. सर्व गोष्टी बघणारे देव आहे. सर्व गोष्टी तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही चंचल होऊ नका. तुम्ही मनात वाईट वाटून घेऊ नका. एक दिवस न्याय करणारे देव आहे तुम्हाला. त्या कधीतरी मग आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी तोंड नाक पुसलेले कपडे तुमच्यामध्ये घातले तर तुम्ही काय करते, छी म्हणून टाकतात. परंतु ह्या कोणतरी बोललेले लोक, परंतु 4 लोकांना बोलायला ते हात घेऊन फिरते. ते हात घेतल्यावर तुमच्या हात बघान होत नाही का? म्हणून कोणी काय बोललेलं देवावर सोडा, तुम्ही देवाकडे. हे 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये धोंडा आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला बघायचं म्हटल्यावर हे पहिल्या गोष्टी अनारोग्य परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, अपनिंदा आलेली परिस्थिती, ह्या 3 दोंडा तुमच्याकडून काढून घ्यायला प्रार्थना करा. देव नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. ह्याच छोटीशी वचन प्रभू आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू दे. आमेन. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, खरोखर आजचा आमच्या समोर ठेवलेल्या वचनाबद्दल, आमच्या रोफेटे TV बघणारे भरपूर, केडेगावमध्ये सगळं कुठं बघणारे सर्व लोकांना आशीर्वाद दे. ह्या दोंडा आमच्या जीवनामध्ये अडचण आहे प्रभू, हे काढून घ्यायला त्यांना ताकद दे, त्यांना आशीर्वाद दे. त्यांचे चूक त्यांनी करेक्ट करून घ्यायला तू मदत करा प्रभू. हे खरोखर ह्या देवाचा येशू ख्रिस्त पौल म्हटल्यासारखं तुझं पुनरुद्धाचं सामर्थ्य मला बघायचं प्रभू. हे हे 3 प्रकारचं दोंडा आमच्या जीवनामध्ये काढून टाक. आम्हाला तुमच्या जीवन, तुमच्या सामर्थ्य दाखवून हे जगामध्ये डोंगराला बांधलेले एक नगरासारखं आम्हाला आशीर्वादित करा म्हणून, प्रत्येकानं आशीर्वादित करा म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते. प्रभू स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.